तर मित्रांनो आपण पिंपळखुट्यामध्ये आलोय. माढा तालुक्यातलं गाव आहे पिंपळखुटा. म्हणजे तसं सोलापूर जिल्ह्यामधलं तरकारीमध्ये सगळ्यात जास्त पुढं असणारं गाव आहे. या गावामध्ये तरकारीला थोडंसं दरातली चढ उतार झाल्यामुळे इथलं काही शेतकरी द्राक्ष शेतीकडे वळलं, केळी शेतीकडे वळलं. तसं बघितलं तर मागच्या 3 वर्षामध्ये ज्या अडचणी आल्या द्राक्ष शेतीमध्ये, त्या अडचणीमध्ये ही दोघं गेल्या वर्षी माझ्याकडे आली की बापू आपण बागा काढून टाकू. आणि ज्या आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागलं गेली 3 वर्ष झालं, आणि त्याच्यातून त्यांनी संघर्षातून इथपर्यंत आले. आणि गेल्या वर्षी बाग काढायचा निर्णय कॅन्सल केला, आणि यावर्षी जर त्यांच्या प्लॉटमध्ये आलं किंवा बघितलं तर याच्यापेक्षा उत्तम प्लॉट असू शकत नाही. किंवा त्यांनी जी जिद्दीनं पुढे येऊन आर्थिक अडचणीला सामोरं जाऊन त्यांनी सगळ्या गोष्टीला तोंड देऊन जो प्लॉट आणलाय तो खरंच कौतुकास्पद आहे. किती तारखेची छटणी नाना ही नवगिरी कंपनीचे मित्र, हे नाना आहेत आणि ही पांडुरंग म्हणून आहेत. हे चुलत भाऊ 4 जणांच्या प्रचंड चांगला असं यावर्षी एकापेक्षा एक बाग चांगले आहे. आणि त्यांनी ज्या उमेदीनं यावर्षी ते झटले त्याला नक्कीच यश येईल अशी परिस्थिती यावर्षी आहे. कारण बेदाणा शेतीची जी मरगळ आहे किंवा शेती क्षेत्रामध्ये जी मरगळ आले, ते अशा शेतकऱ्याकडं आल्यानंतर असं जाणवतं की कुठंतरी पॉझिटिव्ह विचाराची गरज आहे आता. कारण बेदाणा शेतीमध्ये जी स्टोरेजमध्ये माल शिल्लक होता तो माल पूर्ण स्टॉक संपलाय. त्याच्यामुळे इथून पुढं द्राक्ष शेतीला जवळपास दर पडण्याचे चान्सेस आहे. तर ती 4-5 वर्षाची तरी पुढं परिस्थिती तशी येणार नाही. कोरोना काळामध्ये परिस्थिती खराब आली. तर नानांकडनं आपण थोडंसं जाणून घेऊया. किती तारखेची छटणी? ऑक्टोबर 22 तारखेची. ऑक्टोबर 22 तारखे. तर साधारण 98 दिवसाच्या आसपास झाले. तर कार्बोहायड्रेट, पाणी किंवा साखर तयार व्हायची जी प्रोसिजर आहे ती साधारण 90 दिवसानंतर चालू होती. कारण द्राक्ष शेतीमध्ये त्याच्यानंतर खराब पोटॅशचा वापर किंवा 90 दिवसानंतर पोटॅशची उपलब्धता झाडामध्ये जमिनीमध्ये चांगली असावी लागते. आणि त्याने आता SOP 50 kg टाकले आणि 10-26-26चा डोस दिलाय. आणि संघाचं जे आपलं 0050 आहे ते एकरी 1 बॅग सोडलंय. त्यामुळे पोटॅश डिफिशियन्सी कमी आहे आणि बेदाणा निर्मितीमध्ये यावर्षी यांचा उच्चांक राहील असा मी एक शेतकरी म्हणून माझा अंदाज आहे. आणि त्यांना यावर्षी तरी किमान चांगला दर मिळून त्यांची भरभराटी व्हावी अशी कृषीनिष्ठ परिवारातर्फे आपण शुभेच्छा देऊ आणि इथं थांबूया.